त्याच्या आशीर्वादानं परत एकदा माननीय एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब, त्याचबरोबर देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा पवार या सर्वांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये परत एकदा नेतृत्व करण्याची संधी माझ्या आम जनतेनं मला द्यावी आणि त्याच्यासाठी खऱ्या अर्थानं परमेश्वरी आशीर्वाद माझ्या पाठीशी असावेत आणि त्याचबरोबर माझ्या मतदारसंघातल्या आम जनतेच्या पाठीशी असावेत अशा पद्धतीची प्रार्थना मी सिद्धिविनायकाच्या चरणी त्या ठिकाणी केली। आज मला मनापासूनचा आनंद आहे की कालच एकनाथजी शिंदे साहेबांनी आम्हा सर्व खासदारांशी बोलून आम्हाला कामाला लागण्याचा आदेश या ठिकाणी मतदारसंघामध्ये दिलाय आणि त्या पद्धतीनं सिद्धिविनायकाचा आशीर्वाद घेऊन आई अंबाबाईच्या दर्शनाला मी चाललो। नक्कीच काल रात्री 1:30 वाजेपर्यंत ही सगळी खलबतं सुरू होती, तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होतात, काय नेमकं घडलं या बैठकीत? अनेक मतदारसंघांचे काही विषय होते, ते सन्माननीय मुख्यमंत्री महोदय असतील यांच्यासमोर या ठिकाणी चर्चा झाली। पार्टी अंतर्गत काही विषय होते तेही या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या बरोबर या ठिकाणी चर्चा झाली। उद्याच्या येणाऱ्या इलेक्शनची रणनीती काय असावी याच्या बाबतीतली चर्चा सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या बरोबर झाली आणि आम्हा सर्व खासदारांना त्यांनी त्या ठिकाणी दिशा दिली की कशा पद्धतीने ह्या इलेक्शनला आपल्याला सामोरे जायचं आहे। सन्माननीय देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी महाराष्ट्र आणि देशभरातनं या ठिकाणी जास्तीत जास्त खासदार कसे येतील त्याचाच एक 48 पैकी 45 पार जाण्याची भूमिका जी तिन्ही पक्षांनी एकत्रपणे घेतलेली आहे त्याला मूर्त स्वरूप आणण्याच्या दृष्टिकोनातून चर्चा काल झाली। 2019ला राजू शेट्टी यांच्यासोबत तुमचा सामना झाला होता, तुम्ही त्यांना पराभूत केलं, यावेळीही ते उबाटा पुरस्कृत त्या ठिकाणचे उमेदवार असतील अशी चर्चा आहे। यावेळी किती मतांनी त्यांचा पराभव कराल असा विश्वास आहे तुम्हाला? मला माझ्या जनतेवर आणि माझ्या कामावर विश्वास आहे। मी कुणाचा पराभव करण्यासाठी कधीच उभा नसतो, मी सामान्य माणसाच्या विकासाला चालना देण्यासाठी उभा असतो आणि खऱ्या अर्थानं मागेही जो या ठिकाणी लोकसभेचा निकाल लागला त्या आम जनतेनं माझ्यावरती विश्वास दाखवला आणि 8,200 कोटी रुपयाची भरीव कामं माझ्या लोकसभा मतदारसंघात करण्यामध्ये मला यश आलं। निश्चितपणे याही वेळी आम जनतेचा आशीर्वाद मागायला मी त्यांच्या चरणी या ठिकाणी जाणार आहे आणि निश्चितच मला खात्री आहे की मागील वेळेप्रमाणेच अतिशय चांगल्या मताधिक्यानं माझी लोकसभा मतदारसंघातली सीट चांगल्या मतांना निवडून येईल। हातकणंगलेमध्ये असं काय आहे की प्रत्येक जणाला वाटतं की त्या ठिकाणाहून निवडणूक आपण लढवावी, आपण उमेदवार असावं। आता प्रकाश आवडे त्यांचे सुपुत्र राहुल आवडे यांनी देखील इच्छा व्यक्त केलेली आहे, सदाभाऊ खोत सुद्धा म्हणतात की मला त्या ठिकाणाहून उमेदवारी लढवायची आहे, पृथ्वीराज चव्हाण म्हणतात की या ठिकाणी जर उमेदवार द्यायचा असेल तर काँग्रेसचा देखील विचार त्या ठिकाणी व्हायला पाहिजे। काय वाटतं नेमकं तुम्हाला? हे जे आपण नावं घेतली हे सगळेच भाजपच्या आघाडीमधले या ठिकाणी मित्रपक्ष आहेत, त्यामुळे निश्चितपणे प्रत्येक आघाडीतल्या एखाद्या पक्षाला असं वाटणं साहजिक आहे की आम्हाला एखादी संधी मिळावी, लोकसभेसारख्या ठिकाणी मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मिळावी, यात काही गैर नाही। ज्यावेळी या ठिकाणी एखादी उमेदवारी जाहीर होत नसते तोपर्यंत ह्या सगळ्या चर्चा होत असतात, पण एकदा उमेदवारी जाहीर झाली की मग हे सगळं बाजूला पडतं आणि सर्व एक दिलानं त्या ठिकाणी कामाला लागतात। निश्चितच प्रत्येकाच्या इच्छेचा मान राखणं आणि त्याचा आदर करणं हे त्या त्या पक्षाचं काम आहे। निश्चितपणे पक्ष नेतृत्व त्याचा आदर करेल आणि चांगल्या पद्धतीनं पुढचं नियोजन आमचं जे लावायचं आहे त्याच्यामध्ये या सगळ्यांचा सहभाग या ठिकाणी राहील। त्यामध्ये तुमचं काम वाढणार नाही का? कारण या सगळ्यांना एकत्र घेऊन, मित्रपक्षांना एकत्र घेऊन तुम्हाला पुढे जायचं आहे, प्रचार करायचा आहे। यामध्ये मनाचा दुरावा काही असत नाही, इच्छा असणं म्हणजे काही चूक नाही आणि एखाद्या प्रक्रियेमध्ये एखादा कार्यकर्ता इच्छा व्यक्त करत असेल तर निश्चितपणे जिवंत लोकशाहीचं ते लक्षण आहे आणि आज बरेच मंडळी आपापल्या परीनं प्रयत्न करत असतात, काम करत असतात आणि ज्यावेळी एखादा निर्णय होतो तर त्या निर्णयाची बांधील राहून त्या ठिकाणी ते मंडळी एकरूप होऊन त्या ठिकाणी काम करतात। मी मागचं आपल्याला उदाहरण देईन की बऱ्याच अशा वेळी या ठिकाणी इलेक्शन झालेत की ज्याच्यामध्ये एकत्रपणे ज्यावेळी इलेक्शन क्लॅरिटी नसती त्यावेळी अनेक पैलू पडलेले असतात, पण ज्यावेळी इलेक्शन क्लिअर होते त्यावेळी हीच टीम म्हणून त्या ठिकाणी काम करत असते। नक्कीच हे जेवढे इच्छाधारी उमेदवार आहेत या सगळ्यांची मोठ धैर्यशील माने कशा पद्धतीनं वाढणार आहेत, एकत्र घेऊन कसं जाणार? कारण आता शौमिकाजींचं पण नाव समोर येतं, शौमिका महाडिक त्यांनी सुद्धा इच्छा व्यक्त केली अशी माहिती देवेंद्र फडणवीसांची स्वतः भेट घेत आहेत सदाभाऊ खोत, काय म्हणाल? नाही, अनेक उमेदवार इच्छुक असणं साहजिक आहे, मी मगाशी ज्याचा आपल्याला उल्लेख केला, पण सर्वांचाच एकच उद्देश आहे की नरेंद्रजी मोदी साहेबांचे हात केंद्रस्थानी या ठिकाणी बळकट झाले पाहिजेत, राज्यामध्ये या ठिकाणी महायुतीचं शासन परत एकदा प्रस्थापित झालं पाहिजे आणि ही सगळी टीम म्हणून जर काम केली तरच हे सर्व शक्य आहे। हे सगळ्यांनाच या ठिकाणी माहिती असल्यामुळे इच्छा हा प्रत्येक लोकशाही पद्धतीनं पक्षांतर्गत अधिकार आहे
ही मंडळी त्या पद्धतीनं मागतायत. निश्चितच ज्यावेळी याचे चर्चा थांबेल, अधिकृतपणे घोषणा किंवा यादी त्या ठिकाणी येईल, त्यावेळी ही सगळी मंडळी आम्ही एकत्रपणे या ठिकाणी एका मंचावर आणि एक दिलानं काम करताना आपल्याला दिसते. विरोधक म्हणतायत की यावेळी सुपडा साफ होईल, हवा आमचीच आहे. खरं वाटतं तुम्हाला? संजय राऊतांनी सुद्धा वक्तव्य केलं आहे. बाळासाहेब थोरात म्हणतायत की अबकी बार आम्ही 40 पार करू. हवा ही फुग्यामध्ये असते आणि भ्रमाचा फुगा एका साध्याशा टाचणी